मानवी जीवन हे धकाधकीचं, धावपळीचं आणि सुख-दुःखानं भरलेलं आहे. अशा या गडबडीच्या, गोंधळलेल्या जीवनात विनोदामुळे, हास्य रसामुळे काही क्षण का होईना हास्य अनुभवायला मिळते. काही क्षण का होईना ताणतणावापासून सुटका होते. जीवनात सुखापेक्षा दुःखाचे क्षणच जास्त असतात. हे दुःख त्या तीव्रतेने माणसाला भोगावे लागले तर तो दुःखाच्या ओझ्याखाली एवढा दबून जाईल ना की त्याला त्याच्या जीवनात उपलब्ध असलेली, वास्तवात असलेली सुख देखील उपभोगता येणार नाही. मानवी जीवन म्हणजे तारेवरची कसरत आहे. सुख पाहता जमापरी, दुःख पर्वता एवढे, या शब्दात संत तुकारामांनी जीवनाचं वर्णन केलं आहे. या पर्वतासारख्या दुःखाखाली चिरडून जाताना विनोदाचा आधार जीवन संजीवनीसारखा भासतो. तो गरजेचा आहे. विनोदाचे वरदान माणसाचे जीवन सुसह्य करते. विनोद हा मानवी सुख आणि दुःख यांच्यात सुवर्ण मध्य साधते. तो माणसातील दोषांसकट त्याचा चांगुलपणाही दाखवतो. तो हसता हसता शिक्षण देतो. त्याचे मानवतेवर प्रेम आहे. तो माणसाला आत्मपरीक्षण करायला भाग पडतो. म्हणूनच विनोदाला समाजाच्या उच्च संस्कृतीचं निदर्शक मानतात. हास्य, विनोद हा मानवी जीवनाला लाभलेला दुर्मिळ अलंकार आहे. दुःखाचा निचरा करण्यासाठी हास्य विनोद हा रामबाण उपाय आहे. हास्य हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. नुसतं अन्न, वस्त्र, निवारा असून काही होत नाही बरं. हल्ली टेन्शन्स इतकी असतात की या 3 गोष्टी असूनही आयुष्य एन्जॉय करता येत नाही. त्यामुळे बॅलन्स साधायचं असेल तर हसणं हवंच. म्हणतात ना, हसणं हे एक टॉनिक आहे. जीवनाकडे खेळकर दृष्टिकोनातून पाहायला शिकवणाऱ्या अनेक साहित्यिकांपैकी एक थोर मराठी साहित्यिक म्हणजे पु. ल. देशपांडे. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. जन्मकाळ 1919 ते 2000. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. फूल स्पर्श होताच दुःखे पळाली, नवा सूर आनंद यात्रा मिळाली, निराशेतुनी मानसे मुक्त झाली, जगू लागली हास्य गंगेत न्हाली. सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांनी पुलंविषयी काढलेले हे गौरवोद्गार किती सार्थ आहेत ना. पुल म्हणजेच विविध गुणांची खाण. विनोद ही परमेश्वराची देणगी आहे. तो समजण्यासाठी देखील विशिष्ट मानसिकता लागते. विनोद हा पु. ल. यांच्या व्यक्तिमत्वाचा एक विशेष होता. ते हजरजबाबी होते. निखळ विनोद निर्मिती करून पु. ल. यांनी वाचकांच्या, प्रेक्षकांच्या मनात अढळ व मराठी भाषेत साहित्यात सम्राटपद मिळवलं आहे. पु. ल. यांनी मराठी माणसाला एवढं काही दिलं आहे की किती घेशील दो करे अशी त्यांची अवस्था झाली. असे हे पु. ल. देशपांडे. मराठी साहित्यिक, विनोदी लेखक, नाटककार, प्रवास वर्णनकार, चतुरस्त्र कलावंत. चतुरस्त्र म्हणजे वर्सॅटाइल, टॅलेंटेड, तरबेज, निष्णात, सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक व निर्मळ विनोद. मार्मिक म्हणजे मनाला पटणारा, सुटेबल, अपीलिंग टू द माइंड. तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्वक उपयोग करण्याचं कौशल्य हे त्यांच्या लेखनाचं विशेष. तुका म्हणे तुझं आहे तुझं पाशी अंमलदार, सुंदर मी होणार ती फुलराणी इत्यादी स्वतंत्र व रूपांतरित नाटकं. सदू आणि दागण, विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह. खोगीर भरती, असामी, खिल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक इत्यादी विनोदी लेखसंग्रह. अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्याच्या देशा इत्यादी प्रवास वर्णने. व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, मैत्र इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके. अशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं आहे. आज आपण लेखक पु. ल. देशपांडे यांचा उपास हा पाठ अभ्यासणार आहोत.
जो त्यांच्या बटाट्याची चाळ या विनोदी पुस्तकातून एका कीर्तीतून घेतला आहे. बटाट्याची चाळ 60-61 सालची ही पुलंची चाळ. आत्ताच्या मध्यमवर्गीय माणसापेक्षा 60-61 सालचा मध्यमवर्गीय माणूस हा वेगळा होता. त्यातही चाळीतील मध्यमवर्गीय माणूस हा आणखी वेगळा. त्या काळातील साध्या सुध्या माणसांच्या रोजच्या जगण्याचा प्रवास म्हणजेच बटाट्याची चाळ. बटाट्याच्या चाळीतल्या अनेक प्रसंगांचं बहारदार शब्दचित्रण पुलंनी आपल्या खास शैलीत केलं आहे. डायटिंग आजचा सर्व परिचित असा कौतुकाचा शब्द, पण 60-61 साली डायटिंग हा शब्द पंतांच्या दृष्टीने उपास रूपात आला होता आणि पंतांचा उपास हा चाळकऱ्यांच्या कौतुकाचा उत्साहाचा विषय कसा काय झाला ते आपण पाहणार आहोत. या पाठातून आपल्याला चाळीतील वातावरण अनुभवायला मिळणार आहे. जसं चाळीतल्या लोकांचे स्वभाव, त्यांचं जीवन, त्यांच्या वागण्यातील मोकळेपणा, एकमेकांना नावं ठेवली तरी एकमेकांविषयी वाटणारं प्रेम. कोणतीही गोष्ट चाळीत लपून राहत नाही हे देखील. या पाठातून अभ्यासासोबतच आपलं मनोरंजन देखील होणार आहे, कारण लेखकाने ठिकठिकाणी विनोदाची पेरणी केलेली आहे. तसंच या पाठातून खूप साऱ्या वाक्प्रचारांची ओळख देखील आपल्याला होणार आहे. एखादी सामान्य मध्यमवर्गीय व्यक्ती जेव्हा एखादा संकल्प करते म्हणजे रिझोल्युशन, तेव्हा तो पूर्ण करण्यात कितीतरी अडचणी येतात आणि तो संकल्प बारगळतो. लेखकानं देखील या ठिकाणी एक संकल्प केला होता, वजन कमी करण्याचा. वजन कमी करण्यासाठी सर्व लोकांनी त्यांना कोणकोणते मजेशीर सल्ले दिले याचं चित्रण त्यांनी केलंय. तसेच संकल्प करणारी व्यक्ती कशी हास्यास्पद ठरते याचंही त्यांच्या खास शैलीत त्यांनी वर्णन केलेलं आहे. चला तर मग वळूया पाठाकडे. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता नाही ते भानगड आहे, उगीच हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. उपोषण म्हणजे उपास, न खाता पिता उपाशी राहणे. खाजगी म्हणजे वैयक्तिक, पर्सनल. भानगड म्हणजे लफडे, मॅटर ऑफ अफेअर. हात दाखवून अवलक्षण म्हणजे आपणहून संकट ओढवून घेणे, टू इन्व्हाइट ट्रबल फॉर युअरसेल्फ. आपण कोणताही संकल्प केला की आजूबाजूचे लोक आपल्याला सहकार्य करतीलच असं नाही. अशी काही उपरोधिक विधानं ते आपल्याबद्दल, आपल्या संकल्पाबद्दल करतात की आपला संकल्प मोडकळीस येतो. लेखकाच्या बाबतीतही नेमकं असंच घडलं. त्यांच्या वजन कमी करण्याच्या उपोषणाच्या संकल्पाला सुरुवातीला चाळीतल्यांकडून सहकार्य मिळालं नाही, पण इथं लेखक मात्र कोणाच्याही बोलण्याची पर्वा करणार नव्हते. 181 पौंड रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांसमोर नाचत होतं. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरतं या विचाराने मला त्याचंही काही वाटत नव्हतं. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. घोरत तर असता रात्रभर अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. धर्मपत्नी म्हणजे बायको, घोरणे म्हणजे शांत झोपेतला तोंडातून येणारा आवाज, स्नोरिंग. दुरुत्तरे म्हणजे वाईट उत्तरे. झोप उडणे म्हणजे बेचैन होणे. लेखकाला कोणत्याही परिस्थितीत वजन कमी करायचेच होते. या चिंतेने त्यांना झोपच येईना. पण जनमानसात वजन कमी होण्याच्या संदर्भात अशी काही कल्पना आहे ना की झोप कमी झाली की वजनही कमी होते. त्यामुळे कमी झोपेचा लेखकाला आनंदच झाला. वजन कमी होण्याचा आपोआप मिळालेला मार्गच आहे असं वाटत होतं. पण ते कमी झोपतात
शांतपणे झोपत नाहीत यावर त्यांच्या पत्नीचा विश्वास नव्हता. कारण लेखकाला केवळ विचारांमध्येच, केवळ कल्पनेमध्येच वाटतंय की आपण कमी झोपतोय वजनाच्या चिंतेमुळे, पण वास्तवात ते छान शांतपणे झोपत होते हे त्यांच्या पत्नीच्या उपरोधिक बोलण्यातून स्पष्ट होतंय. 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ, द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची त्यांची आस्था वाढू लागली. साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज दिसू लागल्या. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतील लोकांनी माझ्या उपवासाची अवहेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर. तज्ञ म्हणजे कुशल तरबेज व्यक्ती, डाएट म्हणजे नियंत्रित आहार, भीष्म प्रतिज्ञा ठाम निर्धार शपथ, प्रोटीनयुक्त पदार्थ म्हणजे प्रथिने हे जीवनसत्व देणारे अन्न घटक, प्रोटीन रिच फूड. चरबीयुक्त पदार्थ म्हणजे अंगावरचे अनावश्यक मांस वाढवणारे अन्न घटक, फॅटी फूड. डझन म्हणजे 12 घटक. आस्था वाढणे म्हणजेच प्रेम वाटू लागणे, पारंगत असणे म्हणजे कुशल असणे, अवहेलना करणे अपमान करणे. लेखकांनी वजन कमी करणे या विषयावरची खूप पुस्तकं वाचली. त्यामुळे त्यातील प्रोटीन, कॅलरीज या शब्दांचा प्रभाव खूप पडला. एखादा पदार्थ व त्यातील कॅलरीज, प्रोटीन हा हिशेब विचार वजन कमी करताना सतत करावा लागतो. त्यामुळे आता लेखकाला ताटातील ते स्पेसिफिक पदार्थ न दिसता त्यात समाविष्ट असलेल्या कॅलरीज, प्रोटीन यांचं प्रमाण दिसू लागलं. फॉर एक्झाम्पल, वजन कमी करणाऱ्या माणसाला प्लेटमधील तो चमचमीत गरमागरम समोसा न दिसता त्यातील कॅलरीज दिसतात आणि मग तो माणूस घाबरून तो समोसा खाणारच नाही. यातून स्पष्ट होत आहे की वजन कमी करण्याची गोष्ट किती मनावर घेतली होती लेखकानं. लेखकाचं एखाद्या पदार्थातील प्रोटीन, कॅलरीज त्याबद्दलचं त्यांचं हे ज्ञान कसं वाढत होतं बरं? तर त्यांनी वजन कमी करण्याची अनेक पुस्तकं वाचायला सुरुवात केली होती ना. जसंच डायटिशियनना कळलं की पंतांना वजन कमी करायचंय, ती रोज डझनवारीने त्यांना भेटू लागली. कारण तो त्यांच्या व्यवसायाचा एक भाग होता ना. आणि चाळीतील लोक जे आधी त्यांचे हसू उडवत होते आणि आत्ता मात्र त्यांना सल्ला देऊ लागले. बरं, मग पंतांनी भीष्म प्रतिज्ञा करण्यामागचा हेतू काय होता बरं? पहिलं कारण म्हणजे पंतांनी उपोषण केल्याची खाजगी हकीकत चाळीत जाहीर झाली तेव्हा येता जाता नाही ती भानगड आहे, उगाच हात दाखवून अवलक्षण, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी उपरोधिक वाक्य विधानं त्यांच्या कानावर येऊ लागली. दुसरं कारण म्हणजे 181 पौंड वजनाचं काठ डोळ्यांपुढे नाचत होतं. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने त्यांची झोप उडाली आणि झोप कमी झाली की वजन कमी होतं या विचाराने त्यांना त्याचंही काही वाटत नव्हतं. पण घोरत तर असता रात्रभर, अशी दुरुत्तरे त्यांची पत्नी करत होती. या सर्व कारणांमुळे आता 50 पौंड वजन मी कमी करून दाखवेनच तरच खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केली. सोकाजी त्रिलोकेकर म्हणतायत, तुला सांगतो पंत, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. हो, म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा. बटाट्याची चाळ म्हणू नका, वजन वाढेल. खी खी खी. जनोबा रेगे या इस्माला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय? पण सोकाजींनी त्याला परस्पर जाणून टाकले. ए इडियट, सगळ्याच गोष्टीत काय जोक मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड.
मी काय काय सोडले असता माझं वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. इसम म्हणजे माणूस, तिरके बोलणे म्हणजे उपरोधिकपणे बोलणे, टू टॉक सरकास्टिकली. इडियट म्हणजे मूर्ख, जोक म्हणजे विनोद, घटणे म्हणजे कमी होणे. बटाट्याची चाळ पु ल देशपांडे यांचे एकपात्री नाटक. डाएट म्हटलं की पहिल्यांदा खाद्यपदार्थांच्या यादीतून वगळला जातो तो म्हणजे बटाटा. हे सर्वांनाच माहिती आहे. सोकाजी त्रिलोकीकरांनी पण तोच सल्ला दिला. पंतांना जनोबा रेगेचा सल्ला तिरकेपणाचा का वाटला? पंतांच्या चाळीतील सोकाजी त्रिलोकीकर यांनी पंतांना डाएटचा सल्ला दिला, पण त्यांना बटाटा सोडण्यास सांगितले. त्यावर जनोबा रेगे म्हणतात कसे? कुठे राहतो विचारले तर नुसतं चाळीत राहतो म्हणे. बटाट्याच्या चाळीत म्हणायचं नाही, वजन वाढेल. जनोबा रेगे यांचे हे बोलणे उपरोधिकपणाचे होते, तिरकेपणाचे होते. कारण बाकी सगळ्यांनी पंतांना खाण्यापिण्याबाबत व त्यांच्या वजन वाढीसाठी पूरक अशा सवयी सोडण्याचे सल्ले दिले होते. पण रेगे यांनी बटाट्याच्या चाळीत राहतो असं न म्हणता फक्त चाळीत म्हण असा तिरकेपणाचा सल्ला दिला. येथे त्यांनी विनोद केला विथ सरकास्टिक टोन. आता बटाट्याचे केवळ नाव उच्चारल्याने तर वजन वाढणार नाही ना, ही तर अतिशयोक्ती झाली की नाही. बटाट्याचं ठीक आहे, पण आधी भात सोडा. एक सल्ला, भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं आहेत लठ्ठ? तुम्ही डाळ सोडा. काशीनाथ नाडकर्णी. सल्ला म्हणजे उपदेश, लठ्ठ म्हणजे जाडा. कोकण म्हणजे भारताच्या कोकण किनारपट्टीचा प्रदेश. कोकणात भाताचे पीक जास्त होतं, त्यामुळे तेथील लोकांच्या आहारात भाताचंच प्रमाण जास्त असतं व तेथील लोक लठ्ठ देखील नाहीत. म्हणजेच भात खाल्ल्याने वजन वाढत नाही असं नाडकर्णी यांना म्हणायचं होतं. मुख्य म्हणजे साखर सोडा. मी सांगू का पंत, लोणी सोडा, तूप सोडा. एका आठवड्यात 10 पौंड वजन घटलं नाही तर नाव बदली. आमच्या हेड क्लर्कच्या वाईफचं घटलं. आता काशीनाथ नाडकर्णी यांच्या हेड क्लर्कच्या वाईफचं वजन लोणी, तूप, साखर, मीठ सोडल्याने घटलं. तर मग लेखकाचं घटेलच असं नाही ना. पण नाडकर्णी यांना त्यांच्या सल्ल्याबाबत भलताच कॉन्फिडन्स. सल्ले देणाऱ्यांची काही कमी नव्हती. पुढे आले बाबू काका. म्हणताय, तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा. दिवसा झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्तं खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं. पत्त्यांचा खेळ म्हणजे इंडोर गेम. तासनतास पत्ते खेळत बसल्याने शरीराची फारशी हालचाल होतच नाही आणि त्यामुळे आपोआपच वजन वाढायला आमंत्रण मिळतं. पण हा सल्ला कसा विनोदी शैलीत दिला आहे पहा. मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केले. साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात म्हणून मी प्रथम बिन साखरेचा चहा सुरू केला. पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही. घरात साखरबंदी जाहीर केली. कुटुंबाला सारी दिवाळी तिखट पिठावर उरकायची सक्त ताकीद दिली. मुलांसाठी म्हणून काय थोडं गोडाधोडाचं करायचं ते कर एवढी सवलत ठेवली. सवलत म्हणजे मुभा, कन्सेशन. आहार परिवर्तन म्हणजे खाणे बदलण्याची प्रक्रिया, द चेंज इन डाएट पॅटर्न. सत्यता ताकीद देणे म्हणजे कडक समज देणे, टू वॉर्न. आहार या विषयावरची बरीच अशी पुस्तकं वाचल्याने साखरेत कॅलरीज जास्त असतात याची पुरेशी कल्पना लेखकाला आल्याने त्यांनी साखर सोडण्याचा निर्णय घेतला. आता डाएट कोण करतंय बरं? पंत. मग सारी पथ्य कोणी पाळायला हवी? अर्थातच पंतांनी. पण इथं त्यांनी साऱ्या घरालाच साखर न वापरण्याची ऑर्डर दिली. कडक आहार परिवर्तन. जेव्हा आपण आहार नियंत्रणासाठी प्रयत्न करतो ना, तो
तेव्हाच सफल होतो. म्हणजे बऱ्याचदा जोपर्यंत चमचमीत पदार्थ आपल्या नजरेसमोर येत नाही तेव्हा लेखकाने साखर, जास्त कॅलरीजचा पदार्थ घरातच नको या विचारातून घरातल्यांनाही साखरेची बंदी घातली. म्हणजे स्वतः बरोबर घरातल्या मंडळींनाही साखर सोडण्याची शिक्षा. पहिल्याच दिवशी मला फरक जाणवायला लागला. आता मला सांगा, अशा प्रकारे पहिल्याच दिवशी, डाएटच्या पहिल्याच दिवशी वजन कमी होईल का बरं? पण लेखकाला ते झाल्याचं जाणवतंय. कमालीचे पॉझिटिव्ह आहेत ना लेखक. भात अजिबात वर्ज करणं अवघड होतं, म्हणून फक्त पहिला भात आणि ताक भात ठेवून मधला भात वर्ज केला. डाएट म्हटलं की भातही वर्ज करावा लागतो, म्हणजे सोडावा लागतो. पण हे लेखकाला मात्र कठीण वाटत होतं. म्हणून त्यांनी काय केलं पहा, पहिला भात व ताक भात ठेवून मधला भात सोडला. याचाच अर्थ त्यांच्या तीनही वेळेच्या जेवणात भात होताच हे आपल्याला दिसतं. आणि डाएटच्या नियमाचं पालन केल्याचं समाधान, केवळ एक समाधान मिळावं म्हणून एकच वेळचा भात सोडण्याची तयारी त्यांनी दाखवली. त्यांनी खरं म्हणजे वजनात काहीही फरक पडणारच नव्हता. नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला. आणि नेहमीच्या भाजीत ही निराळे काय करते याचा अंदाज अजूनही आला नाही. विचार पोकळ असणे म्हणजे विचार तकलादू असणे, अनक्लिअर आयडिया अबाउट समथिंग. या विचारात विनोदाने कशी जागा घेतली आहे पहा. केवळ उकडलेल्या भाज्या खाणं हा विचार लेखकाला सुरुवातीला खूप कठीण वाटला. पण जेव्हा त्यांनी ती उकडलेली भाजी खाल्ली तेव्हा त्यांना उकडलेली भाजी खाणं कठीण वाटलं नाही, कारण त्यांना शिजवलेली भाजी व आपण रोज तिखट मीठ मसाले वापरून बनवतो ती भाजी यात काही फरकच जाणवला नाही. या ठिकाणी ते पत्नीच्या स्वयंपाक कलेबद्दल बोलतायत इनडायरेक्टली. शिजवलेली भाजी व नेहमीची भाजी चवीला सारखीच आहे. म्हणजे पत्नी नेहमीच्या भाजीत नेहमी वेगळे काय करते? म्हणजे याचा अर्थ इथे असा की एकतर पत्नीने केलेली भाजी बेचव असू शकते, अथवा पत्नीने फसवून नेहमीसारखी भाजी उकडलेली भाजी म्हणून दिलेली असावी. पण आपल्या पत्नीला नेहमीच्या भाजीत ही म्हणजे पत्नी निराळी काय करते असा उपरोधिक टोमणा देऊन तिची खिल्ली उडवतात. पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता केली होती. परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि त्यांनी साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. व्रतभंग म्हणजे व्रत मोडणे, प्रमोशन बढती, सेक्शन म्हणजे विभाग. लेखकाचा डाएटचा पहिला दिवस ठीक केला, कारण खाण्याचे चमचमीत पदार्थ पुढेच आले नाहीत. त्यामुळे नियंत्रणाचा प्रश्नच नव्हता. डाएटच्या संकल्पाची खरी परीक्षा तेव्हाच होते जेव्हा आपल्या चमचमीत, खुसखुशीत, स्वादिष्ट, गोडाधोडाचे पदार्थ येतात. इथंच तर खरी खाण्यापिण्यावर नियंत्रण असल्याची परीक्षा असते. त्यातच खाणं पिणं हा पंतांचा जिवलग विषय. नाडगौडाने प्रमोशनची पार्टी पूर्ण सेक्शनला दिली तेव्हा संकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे पंतांनी केलेल्या संकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या संकल्पाची कशी धज्जी उडाली ते पाहूया. कॅन्टीनच्या आचार्याने तर माझ्या डाएटवर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. बरे ते न खाणे तर नाडगौडाला वाईट पडणार. बिचारा 6 वर्षांनी एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता. एफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता आजमावणारी रेषा. एफिशियन्सी बार दॅट मेजर्स वन्स वर्क परफॉर्मन्स.
सूड घेणे म्हणजे बदला घेणे, टू टेक रिवेंज. आचारी म्हणजेच स्वयंपाक करणारी व्यक्ती. आचारी तो तर सर्वच पदार्थ तेलकट, तुपट, गोड, कॅलरीजवाले, चरबीयुक्त असे सारेच पदार्थ बनवणार. हे सारे पार्टीचेच आवश्यक पदार्थ आहेत ना. ते खाल्ल्याने अर्थातच वजन वाढणार याची चांगलीच कल्पना लेखकाला होती. हे सारे पदार्थ खाऊन माझं वजन वाढावं असंच या आचार्याला वाटतंय, म्हणून मुद्दाम त्याने असे कॅलरीजवाले पदार्थ केले. म्हणून आचारी सूड घेतोय, बदला घेतोय असं लेखक म्हणतायत. आणि तसं पण त्यांना हे पदार्थ खाण्यासाठी कारणच हवंय की मी हे सारे पदार्थ नाही खाल्ले तर नाडगौडाला वाईट वाटेल वगैरे वगैरे. खरं तर पंतांना हे सर्व पदार्थ समोर येताच ते न खाण्याचे नियंत्रण ही गोष्ट जमणारी नव्हती. इतरांना वाईट वाटेल म्हणून कोणी आपला संकल्प, डाएटचा संकल्प सोडेल का बरं? पण नाही, लेखकालाच मनोमन हे सारे पदार्थ खाण्याची इच्छा होती. तेव्हा स्वतःला समाधान देण्यासाठी नाडगोडाला वाईट वाटेल म्हणून खातोय अशा प्रकारे स्वतःला स्वतःच्याच संकल्पातून सूट देत आहेत. आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. म्हणजेच गोड पदार्थांमध्ये अति प्रमाणात साखर होती, कॅलरीजवाली साखर, जिने लेखकाचं वजन वाढणार होतं. घासागणिक सहस्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या, त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. सहस्रावधी म्हणजेच हजारो बाय थाउजंड्स. म्हणजेच त्या गोड पदार्थाचा एक एक घास खाताना किती कॅलरीज पोटात जात आहे हा विचार लेखकाच्या डोक्यात चालू असल्याने किंवा मग त्या विचाराचा त्रास होत असल्याने ते पदार्थ गोड लागेनाच. म्हणजे त्या पदार्थाचा ते पदार्थ खात असताना मिळणाऱ्या स्वादाचा आनंदच त्यांना घेता येईल. बटाटे वडे होते म्हणजे आणखी कॅलरीज, चिवडा असल वनस्पतीतला त्यामुळे आणखी कॅलरीज, आणि एवढं सगळं हादळून शेवटी भज्यांशिवाय पार्टी. या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे चेकाळून नाडगौडाने स्पेशल भज्यांची परत ऑर्डर दिली. अस्सल म्हणजे शुद्ध, प्युअर, वनस्पती म्हणजे शुद्ध तेल, डालडा, व्हेजिटेबल ऑइल. ऑर्डर म्हणजे आज्ञा, हादळणे म्हणजे जेवणावर ताव मारणे, टू फीस्ट ऑन. पंतांनी नाडगौडाला वाईट वाटू नये म्हणून डाएटवर असताना सुद्धा सर्व पदार्थ खाल्ले. खरं म्हणजे नाडगौडाला वाईट वाटेल हे एक केवळ कारण होतं स्वसमाधानासाठी. पंतांना ते सारे पदार्थ खायचेच होते. तिथे केवळ अति साखर असलेले पदार्थच नव्हे तर बटाटा वडा, तुपातला चिवडा हे सारे पदार्थ भरपूर कॅलरीजवाले पदार्थ होते. ते सारे त्यांनी हादळले. म्हणजेच नेहमीच्या खाण्याच्या प्रमाणापेक्षा जास्तच खाल्ले. जिथे वजन कमी करण्यासाठी कमी खाण्याचा संकल्प केला आहे तिथे हे सारे पदार्थ समोर पाहून नेहमीपेक्षा जास्तच खाल्ले गेले. खरं तर त्यांच्या संकल्पानुसार एकतर हे त्यांनी पदार्थ खाणे टाळायला हवं होतं किंवा मग ते कमी खायला हवे होते. आणि यात भर म्हणजे पुन्हा भजी, म्हणजे एकूणच सारे पदार्थ भरपूर कॅलरीजयुक्त, चरबीयुक्त. हे सारे पदार्थ लेखकाने खाल्ले भरपूर ताव मारून उपासाचा संकल्प केलेला असतानाही. हाच येथील विनोदाचा भाग आहे. त्यांचा संकल्प आणि त्यांचे वागणे यातील हा विरोधाभास. शेवटी मला राहावेना. भज्यांची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. समजलं का इथला विनोद? डाएटवर असणारी व्यक्ती 6 प्लेट भजी खाईल का? डाएट करणारी व्यक्ती सुरुवातीलाच काहीही खाण्यास नकार देते, पण या प्रसंगात सर्व पदार्थ खाऊन झाल्यावर, भज्यांची 6वी प्लेट खाल्ल्यावर, मनसोक्त खाणं पिणं झाल्यावर
मी डाएटवर आहे हे पंतांचं बोलणं हास्यास्पद होतं. पंतांचा डाएटचा संकल्प आणि त्यांची ही खाण्याची कृती यात काहीही साम्य नव्हतं, तफावत होती. म्हणूनच सर्वांनी त्यांना वेढ्यात काढलं. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? भिकोबा मुसळे म्हणाला. मी बघ 21 गुलाबजामुन खाल्ले, एवढंच काय? आपण तर आयुष्यात एक्सरसाइज केला नाही. तुझी कुंभरास नि कुंभ लग्न आहे. नुसता वायुभक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात असतो. एक्सरसाइज म्हणजेच व्यायाम, भक्षण म्हणजे खाणे, कन्झम्पशन. कुंभरास म्हणजे राशी चक्रातील 11वी रास, द 11th एस्ट्रॉलॉजिकल साइन इन द झोडिएक. भिकोबा मुसळ्यांनी पंतांचं समर्थन कसं केलं पहा. त्यांचं वक्तव्य पंतांच्या संकल्पाला दुबळं करणारं होतं की पंतांविषयी सहानुभूती दर्शवणारं होतं. तू जाडाच राहणार, केव्हाच बारीक होणार नाहीस. डाएट केलंस तरी, एक्सरसाइज केलास तरी, काहीही केलंस तरी. कारण कुंभ राशीची माणसं जाडच असतात, जाडच राहणार. तेव्हा खाण्यापिण्यावर बंधन ठेवण्याने काहीच फायदा होणार नाही. अतिशयोक्ती पहा. म्हणे हवा खाल्ली तरी जाडा होशील. हवेत काय कॅलरीज असतात का? थोडक्यात काय तर खाण्यावर बंधन ठेवण्याचं कारण नाही. भिकोबाच्या या तकलादू वक्तव्यावर म्हणजे अर्थहीन वक्तव्यावर जगदाळे रागाने ओरडले. भिकोबा मुसळेवर रागवत जगदाळे म्हणाले, नॉनसेन्स. रनिंग कर रोज. रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट 40 पौंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी. कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली. शेवटी मी सर्वांच्या मते सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी 7व्या बशीतले वजे उचलले. रनिंग म्हणजे धावणे. इथं पहा, लेखकाने शेवटी 7व्या प्लेटमधील भजे उचलले असं सांगितलंय. खरं तर लेखकाने डाएटचा, उपासाचा संकल्प केलाय ना. या संकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी संकल्प मोडला देखील. मी डाएट करतोय, मी डाएट करतोय असं एका बाजूला सर्वांना सांगत आहेत आणि दुसऱ्या बाजूला 6 प्लेट भजी खात आहेत. आणि ऑफिसमधील सर्वांनी उपाय सांगितल्यावरही 7व्या प्लेटमधील त्यांचे हे असे भज्याचे उचलणे म्हणजे आहार नियंत्रण ही त्यांच्या खिशातील गोष्ट नाही हे सिद्ध होतंय. त्यांना जमणार नाही असं स्पष्ट होतंय. खाण्यापिण्यावर त्यांचं नियंत्रण नाही, खाण्यापिण्याच्या इच्छेवर त्यांना संयम ठेवता येत नाही असंच दिसतंय. त्यांचा डाएटचा संकल्प आणि त्यांच्या खाण्याच्या सवयी यात कोणताच ताळमेळ नाही. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. कारण रोज काहीतरी चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. एके दिवशी नुसती पडवळे उकडून मला खायला घातली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हक्कलपट्टी झाली. अवर्णनीय म्हणजे वर्णन न करता येण्याजोगी, बाळसेदार म्हणजे गुटगुटीत, चब्बी. हकालपट्टी होणे म्हणजेच बाहेर काढणे. लेखक म्हणतायत त्यांच्या डाएटच्या बाबतीत त्यांची पत्नी जास्त उत्साही होती. इथंही या वाक्यात विनोद लपलाय बरं. भाजी केवळ उकडायला किंवा वाफवायला वेळ लागत नाही, पण तीच भाजी रोजच्या जेवणातील भाजीप्रमाणे करायची असेल, बनवायची असेल तर मात्र वेळ, श्रम अधिक लागतो. लेखकाने डाएट सुरू केले. डाएटचा पहिलाच नियम असतो उकडलेल्या भाज्या, कमी तेलाच्या भाज्या. त्यामुळे त्यांच्या पत्नीला आनंदच झाला की चला आता भाज्या केवळ उकडायच्या आहेत, वाफवायच्या आहेत, प्रॉपर भाजी बनवायची नाही. त्यामुळे वेळ आणि श्रम वाचणार. म्हणजे इथं त्यांच्या पत्नीने
दोन गोष्टी साधल्या. एकतर तुमची काळजी म्हणून मी तुम्हाला उकडलेली भाजी देते असं पंतांना दाखवलं जातंय. व दुसरी म्हणजे स्वतःचा वेळ श्रम वाचला म्हणून माझ्या कुटुंबाचा माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता असं लेखक टोमणा देत आहेत. तसंच ती केवळ सडपातळ भाज्या त्यांना देऊ लागली. तर डायटिंगच्या संदर्भातला हा अंदाज किती हास्यास्पद आहे पहा, की उंच सडपातळ भाज्या म्हणजे शेवग्याची शेंग, चवळीची शेंग, भेंडी, पडवळ अशा भाज्या खाल्ल्या की आपण सडपातळ होऊ आणि कोबी, कॉलीफ्लॉवर अशा गोल गुटगुटीत भाज्या खाल्ल्या की आपणही गुटगुटीत होऊ. इथं हाच विनोद आपल्या लक्षात यायला हवा. पुढे लेखक म्हणतायत, चहा सुरुवातीला बिन साखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढं सांग असं म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. हेच ते म्हटलं ते काय उगीच? अहो, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिन साखरेचा चहा दिला तो बिन साखरेचा नव्हताच मुळे. नव्हता? मग मला बिन साखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस? अहो, थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली. आजपासून बिन साखरेचा चहा केलास की साखर न घालता. खुलासा होणे म्हणजेच सविस्तर कळणे. मित्रांनो, या पाठातील प्रत्येक ठिकाणी विनोद दडलाय. जेव्हा लेखकाने साखर सोडली, बिनसाखरेचा चहा घ्यायला पत्नीला सांगितले, तिने त्यांना तो चहा दिला, तेव्हा लेखकाला साखरेचा चहा व बिनसाखरेचा चहा या काहीही फरकच जाणवला नाही. त्यामुळे बिनसाखरेचा चहा असा बाऊ करण्याचं काही कारणच नव्हतं. कारण डाएटमधला एक नियम बिनसाखरेचा चहा घेणं त्यांना सहज शक्य होतं. ते आनंदी झाले व बिनसाखरेचा चहा घेतोय, आता आपलं वजन कमी होणार वगैरे वगैरे. पण अचानक एक दिवस त्यांना तो चहा कडू लागला. तेव्हा त्यांनी पत्नीला कारण विचारलं. तिने सांगितलं, आतापर्यंत तुम्हाला चहा कडू लागला नाही कारण मी त्यात साखर घालत होते. तो बिन साखरेचा नव्हताच मुळी. आणि लेखकही बिन साखरेचा चहा समजून आनंदी होत होते. बरं, मग साखर का घातली यावर पत्नी म्हणाली, घरात शिल्लक होती. पहा, या ठिकाणी लेखकाचं डाएट महत्वाचं होतं की ती शिल्लक राहिलेली साखर? कोणत्या गोष्टीचा विचार करणं जास्त गरजेचं होतं? म्हणजेच थोडक्यात लेखकाच्या पत्नीने क्षुल्लक अशा साखरेसाठी लेखकाच्या डाएटचे 3 तेरा वाजवले. पत्नीचा असा खुलासा ऐकून लेखकाची प्रतिक्रिया म्हणजे खल्लास. अगं, किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात. कसलं कमी होतंय आता माझं वजन, पण सांगितलं का नाहीस मला? खल्लास म्हणजे संपले, फिनिश्ड. बिचारे लेखक, मी डाएट करतोय, बिनसाखरेचा चहा घेतोय, वजन कमी होणार, या साऱ्या आनंदावर पाणी पडले. पत्नीच्या या खुलाशाने किती कॅलरीज पोटात गेल्या असतील आतापर्यंत या विचाराने खूपच बेचैन झाली. त्यावर पत्नी कशी म्हणते, उगाच आरडाओरडा करू नका, वजनाचं काय ते मेलं, होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही, स्वतःच कमवून खातो. वाढलं तर वाढू देत वजन. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशीत ठेवत आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखी सुरुंग लावत ती उद्गारली. वजनक्षय म्हणजेच वजन घटणे, कमवून खाणे, स्वकष्टार्जित खाणे. सुरुंग लावणे म्हणजेच एखादा बेत उधळून लावणे. संकल्प म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीचा केलेला निर्धार, रिझोल्युशन. पहा, लेखकाने वजन कमी करण्याचा संकल्प केला आणि ते लवकर कमी होण्यासाठी प्रयत्न देखील करतात. त्याच वेळी पत्नी हो दे हळूहळू वजन कमी असं म्हणते. म्हणजे सहानुभूती दर्शकच
पण पंतांच्या संकल्पाच्या एकदम विरोधी विधान. तसंच लेखकाने स्वतःसाठी वजन कमी करायचं ठरवलं आहे, इतरांसाठी नाही ना. पण त्यांची पत्नी म्हणते स्वतः कमवून खातो, वाढू देत वजन. इथं लेखकाने खाण्याचा, उपास या त्यांच्या संकल्पाचा इतरांशी काहीच संबंधच नाही. हळूहळू वजन कमी होऊ देत, वाढले तर वाढू देत वजन, ही पत्नीची विधानं. इथंच विनोदाची निर्मिती झाली आहे. लाईन बिटवीन द लाईन लक्षात यायला हवी आपल्या. शिवाय तिने मुलांसाठी प्लेटमध्ये लाडू ठेवला, तो देखील लेखकाने खाल्ला. म्हणजेच एका बाजूला ते चहात साखर का घातलीस म्हणून पत्नीसोबत वाद घालत आहेत आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूला लाडू खाल्ला. म्हणजे त्यांचे स्वतःच्या खाण्यावर नियंत्रण नाही असं स्पष्ट होत आहे. लाडू कशाला केलेस, साखर असेल त्यात. साहजिकच लाडू हा पदार्थ साखरेशिवाय बनवू शकत नाही. बिन साखरेचा लाडू असतो का? साखर हा लाडूतील एक मुख्य घटक आहे. त्यामुळे लाडू मध्ये साखर असेल ना अशी साखरेविषयी विशेष टिप्पणी देण्याची गरजच नव्हती. साखरेशिवाय लाडू आमच्याही घराण्यात कोणी केले? घराणं म्हणजेच कुटुंब. इथे त्यांच्या पत्नीने छान कोटी साधली आहे पहा. आमच्या घराण्यात या शब्दातून आपल्या घराण्याचा मोठेपणा व्यक्त करतायत. आणि साखर घालून केलेले लाडू ही काही फार वेगळी किंवा कौतुकाची गोष्ट नाही, कारण कोणाच्याच घराण्यात बिन साखरेचे लाडू केलेच जात नाहीत. तात्पर्य, चहा बिन साखरेचा होता हे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्यास. म्हणजे एका बाजूला लेखक पुन्हा तेच चहात साखर का घातली म्हणून पत्नीसोबत वाद घालत आहेत आणि दुसऱ्या बाजूला ते लाडू देखील खात आहे. पुढे लेखक म्हणतायत, दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदाच प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली, कारण 8x10 आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली, ती ड्रेसिंग टेबलवरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी व अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्वेंच्या गळ्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतील सारी मंडळी समाचाराला येऊन गेली, परंतु आचार्य बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाही, कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. दिवाणखाना म्हणजे घरातील बैठकीची खोली, दी ड्रॉइंग रूम. समाचार घेणे म्हणजेच विचारपूस करणे, टू पे अ कर्टसी विजिट. राखीव कुरण असणे म्हणजे एखाद्या विषयात गती असणे, ओन समथिंग विथ हॅव्हिंग एक्सक्लुझिव्ह राईट ऑर एक्सपर्टाईज. लेखक चाळीतल्या एका लहानशा घरात राहत होते आणि घरात दोरीच्या उड्या मारण्याचा प्रयत्नच मुळात चुकीचा होता. आधी ती दोरी ड्रेसिंग टेबलवरच्या बाटल्याखाली घेऊन आली व नंतर ती दोरी नेमकी गॅलरीतून जाणाऱ्या आचार्य बर्व्यांच्या गळ्यात अडकली. या प्रसंगातून सामान्य माणसाला एखादी साधीशी अगदी सामान्य गोष्ट करण्यातही कशा अडचणी येतात हे दिसतं. आचार्य बर्वे उपोषणाच्या क्षेत्रात माहीर होते, पण जेव्हा लेखकाने उपोषण सुरू केलं तेव्हा त्यांना त्यांचा राग आला, कारण त्यांच्या प्रावीण्यावर अतिक्रमण होते असं त्यांना वाटत होतं. तो माझाच अधिकार आहे असं त्यांना वाटत होतं. लेखक म्हणतायत, त्यांनी उपोषण सुरू केल्यावर चाळीतील सर्व मंडळी त्यांची चौकशी करायला आली. हाही एक विनोदाचाच भाग आहे. उपोषण करणे म्हणजे फार मोठी किंवा पराक्रमाची गोष्ट नव्हती किंवा सहानुभूती मिळवण्याचीही गोष्ट नव्हती की सर्वांनी यावं आणि त्यांची विचारपूस करावी.
पण लेखकाची तशीच अपेक्षा होती असं आपल्याला दिसतंय. तसंच या प्रसंगातून चाळीतील लोकांची एकमेकांविषयी असलेली आस्था देखील आपल्याला दिसते. कोणाच्या घरी काही वेगळं जाणवलं तर त्याची दखल घेणारी, विचारपूस करणारी चाळीतील साधी सुधी माणसं आपल्याला इथं अनुभवायला मिळतात. लेखकाला वाटतंय की सर्वांनी माझ्या उपोषणाची चौकशी केली, पण बर्व्यांनी केली नाही. हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केला हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या या धिंगा मस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडकत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो. पण मी हे मुद्दाम केले नाही आचार्य. अहो, वजन कमी करायला दोरीवरच्या उड्या मारतोय मी. काही उपयोग नाही. का का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा. संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. आता या उड्या मारायला मी लाज देखील सोडली, हे पाहताय ना तुम्ही बाबा. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. बोलणं सोडू? अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठीही त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. बळी पडणे म्हणजे मान्य करणे. टू फॉल प्रे टू समथिंग और समवन. धडगत नसणे म्हणजेच इलाज नसणे, सुटका नसणे. टू नॉट बी एबल टू गेट अवे फ्रॉम समथिंग. क्षमा करणे म्हणजे माफ करणे. टू फॉरगिव्ह समवन. जिभेवर ताबा नसणे म्हणजेच वाटेल ते खाणे, हावरटपणा करणे. टू इट ग्रीडीली. बर्वे पंतांवर चिडले, पण त्यांनी त्यांना माफही केलं आणि जाता जाता त्यांची कान उघडलीही केली. वजन कमी करण्यासाठी जिभेवर म्हणजेच खाण्यावर नियंत्रण हा विचार किंवा हा उपाय मान्य आहे, पण बोलण्यावर नियंत्रण? वजनाचा आणि बोलण्याचा काय संबंध? पण बर्वे मात्र त्यांना बोलणे बंद करायला सांगत आहेत. लेखक बिचारे केविलवाणे झाले. बर्व्यांच्या सूचना ऐकून घेण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीच नव्हते. पण मला बोललंच पाहिजे बाबा, मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. का पण? एवढा संयम नाही तुमच्यात? मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. मौन ही शक्ती आहे. मौन ही... उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्व या विषयावर बडबडत होते. शेवटी त्यांचा वाक्प्रवाह अडवून मी ओरडलो, पण बाबा, मी बोललो नाही तर खाऊ काय? म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा. दिवसभर बोलावंच लागतं मला. मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मघाशीच मी गच्च का आवडली नाही या विचाराने मला पश्चाताप झाला. कारुण्यपूर्वक म्हणजेच दया दाटून आलेले. पश्चाताप होणे म्हणजेच केलेल्या चुकीची जाणीव होणे. लेखकाला प्रयत्नपूर्वक बाबांचे बोलणे थांबवावे लागले, पण बोलणं थांबलं नाही तर वजन कमी होणार नाही अशी नकारात्मकता त्यांच्याकडून मिळाल्याने त्यांच्या गळ्यातील दोरी गच्च आवळायला हवी होती असं पंतांना वाटलं. गळ्याभोवती दोरी आवळणे म्हणजे प्राण घेणे, पण इथे हा केवळ विनोदाचाच भाग आहे बरं का. या प्रसंगातून आचार्य बर्वे यांची काही स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात. कोणती बरं? तर आचार्य बर्वे पंतांच्या शेजारच्या खोलीत राहणारी व्यक्ती. उपास हे त्यांचे खास कुरण. स्पष्ट वक्तेपणाने पंतांना सांगणारे, दोरीवरच्या उड्या मारण्यावरून पंतांची कान उघडणी करणारे पण माफ करणारे, मौनाचे महत्त्व जाणणारे
पण मौन या विषयावर त्यांना स्वतःलाच बोलणे थांबवा असे सांगण्याची आवश्यकता असणार आहे. पंतांना बोलण्याचा उपाय शक्य नाही हे पाहून कारुण्यपूर्व नजरेने कटाक्ष टाकत मग कसलं वजन उतरणार तुम्ही असं उघड उघड सांगणारे आचार्य बाबा बर्वे. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस यापुढे उपास, वजन उतरेपर्यंत उपास. वजन कमी करण्याचा संकल्प केल्यापासून त्यांना अनेक अडचणी येत होत्या. इतरांच्या नकारात्मक प्रतिक्रियाच जास्त होत्या. त्यामुळे पुन्हा त्यांनी स्वतःला सावरले आणि दृढ निश्चय केला की आता कोणतेही कारण चालू द्यायचे नाही. उपास म्हणजे उपास. त्यांचा आताचा हा निश्चय, संकल्प इतका सकारात्मक व प्रभावी होता की त्यामुळे मला मी काटकोळा झाल्याची स्वप्ने पडू लागली. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच काय, पण बिन चहाचा देखील चहा मी पिऊ लागलो असे लेखक म्हणतायत. काटकोळा म्हणजेच हडकोळा. भरल्या ताटावरून उठणे म्हणजे न जेवता उठणे. आता बिन साखरेचा बिन दुधाचा चहा ठीक आहे, पण बिन चहाचा म्हणजे चहा पावडर शिवाय चहा बनू शकतो का? हीच तर इथली अतिशयोक्ती, हाच तर इथला विनोद. ते म्हणतायत की त्यांनी त्यांचा संयम इतका प्रभावी केला, इतका वाढवला की भरल्या ताटावरून उठायचे म्हणजे न जेवता. यापूर्वी काय व्हायचं, समोर एखादा पदार्थ आला की तो ते पदार्थ खायचे की काहीतरी कारण असतं. पण आता मात्र उपासाचे नियम कडकपणे पाळायचे ठरवले. पुढं म्हणतायत, साखर पाहिली की माझ्या अंगाचा तीळ पापड होऊ लागला. केवळ फळांवर मी जगू लागलो. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींच्या दुष्टपणाने व आकसाने केलेल्या तक्रारीमुळे थांबवाव्या लागल्या. 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोहोचलो होतो. धारोष्ण म्हणजेच गरम धार, आकस म्हणजेच द्वेष, मत्सर. डाएटचा एक नियम म्हणून लेखकाला साखर वर्ज करावी लागणार होती, सोडावी लागणार होती. पण साखर समोर आल्यावर किंवा गोड पदार्थ समोर आल्यावर ते टाळणं त्यांच्यासाठी खूप कठीण होतं. आणि म्हणूनच साखर समोर आली की त्यांना खूप राग येऊ लागला. त्यांच्या अंगाचा तिळपापड होऊ लागला असं ते म्हणत आहेत. लिंबाचा आंबट रस लेखकाला आवडत नसे, पण आता तो डाएटचा एक भाग, वजन कमी करण्याचा एक उपाय या नजरेतून ते त्यांना अमृत वाटू लागलं. दूध मिळवण्यासाठी ते अंधेरीच्या गोठ्यापर्यंत जाऊ लागले. म्हणजे डाएटसाठी, व्यायामासाठी तिथपर्यंत जाण्याचे कष्ट देखील ते घेऊ लागले. दोरीवरच्या उड्या 10 उड्या त्यांना खूप वाटू लागल्या. खरं तर व्यायामाच्या दृष्टीने पाहिलं तर 10 उड्या काहीच नाही, पण लेखकाला मात्र आपण खूप व्यायाम करतोय असंच वाटत होतं. पुढं म्हणतायत, कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता. कचेरी म्हणजेच कार्यालय, ऑफिस. पौष्टिक म्हणजे सकस, न्यूट्रिशियस. सात्विक आहार म्हणजेच शाकाहारी जेवण, हेल्दी फूड. सुरुवातीला लेखकाने जो डाएटचा संकल्प केला होता तो दुसऱ्याच दिवशी बाळगला होता. पण आता मात्र ते डाएटचे सारे नियम काटेकोरपणे पाळू लागले. किती दिवस? 10-12 दिवस. आणि इतक्यातच त्यांना वाटू लागलं की माझ्यात म्हणजे माझ्या वजनात फरक पडलाय, वजन कमी झालंय.
खरं म्हणजे 10-12 दिवसात वजन असं दिसण्यायोग्य तरी कमी होत नाहीच, पण लेखकाला तसंच जाणवतंय. केवळ कल्पनेमध्येच, विचारामध्येच आपण बारीक झाल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. हाच तर आतला विनोदाचा भाग आहे. लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात. त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे मला वाटत होते, पण मी ती इच्छा दाबून धरली. बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो. 1 महिनाभर तुपाचा थेंब पोटात जाणार नव्हता, केवळ दूध. दुर्दैवाने रोज धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती, पण एकूण आहार व्रत जोरात चालू ठेवले. आहार व्रत म्हणजेच विशिष्ट खाण्याचा वसा, अ डाएट रिझोल्युशन. इच्छा दाबून ठेवणे म्हणजे इच्छा अडवून ठेवणे, टू कंट्रोल वन सेल्फ फ्रॉम डुईंग समथिंग. ते म्हणतायत की एखादं मूल जसं एक्साइटेड असतं की त्याने लावलेलं रोप हे किती वाढलंय हे पाहण्यासाठी, अगदी त्याप्रमाणे मी देखील एक्साइटेड होतो की आज माझं वजन किती कमी झालं असेल हे जाणून घेण्यासाठी. परंतु त्यांनी ती इच्छा दाबून ठेवली, कारण 1 महिन्यानंतर वजन केल्यावर जो खरा आनंद त्यांना मिळणार होता तो त्यांना अनुभवायचा होता. आणि त्याचबरोबर कठोर आहार व्रत देखील त्यांनी चालू ठेवलं. पुढं काय गंमत आहे पाहूया. पंधरवड्यात केवळ 2 वेळाच साखरभात झाला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चालला व खालच्या मजल्यावरील भाऊजी पसरटवालांनी एकदा नागपुरी वडा भात पाठवला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श केला नाही. अपवाद म्हणजेच एक्सेप्शन. मित्रांनो, हाच विरोधाभास, त्यातून निर्माण झालेला विनोद येतो का लक्षात? पहा, लेखकाच्या आधीच्या बोलण्यातून काय स्पष्ट होत आहे की लेखक खूप कडक नियम पाळतायत, हो की नाही? आणि लगेचच नियमात कशी हळूच शिथिलता दिली आहे स्वतःला. जास्त वेळा नाही, केवळ 4 वेळाच भात खाल्ला अशी. केवळ 15 दिवस नियमानुसार आहाराचा लेखकाचा प्रयत्न, आणि त्यातही 4 वेळा भात खाल्लाच की. मग कसलं आलंय आहार नियंत्रण? यावरून पंतांना भात किती प्रिय होता हेही दिसून येतं. तसेच त्यांचा संकल्प आणि त्यांची कृती यातील हा विरोधाभास, त्यातून निर्माण झालेला विनोदही लक्षात येतो. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतील मंडळींचे आदर दुणावल्याचे माझ्या नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करत होती त्यांनी पंत फरक दिसतो हा अशी कबुली द्यायला सुरुवात केली. आदर दुणावणे म्हणजे आदर दुप्पट होणे, कबुली देणे म्हणजेच मान्य करणे, टू ॲडमिट. 15 दिवसातच आपलं वजन कमी झालं असावं असा भलताच विश्वास लेखकाला वाटू लागला. त्यातच शेजारचे लोक त्यांना फरक पडल्याची, वजन कमी झाल्याची कबुली देऊ लागले. मग पंतांचा विश्वास आणखीनच प्रबळ झाला. जनोबा रेग्यांसारख्या अत्यंत कुचकट शेजाऱ्यालाही पंत भलतेच काय हो रोडावले हे मान्य करावे लागले. मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची, म्हणजे मूठभर मांस वाढण्याची. पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो. रोडावणे म्हणजेच प्रकृती खालावणे, टू ग्रो थिन. प्रशस्ती म्हणजेच कौतुक, ॲप्रिशिएशन. तुरळक म्हणजेच क्षुल्लक, कमी, स्मॉल. चळणे म्हणजेच बाजूला होणे, निर्धार डळमळणे. मूठभर मांस चढणे म्हणजेच स्तुतीने हुरळून जाणे. हिअर टू गेन वेट ड्यू टू एक्सेसिव्ह प्रेस. लेखक म्हणतायत की कुचकट म्हणजेच इतरांबद्दल चांगली भावना न ठेवणारे लोक, इतरांची तारीफ
कौतुक या लोकांना जमत नाही. आणि त्यातीलच एक म्हणजेच जनोबा रेगे. त्यांनी देखील मी बारीक झाल्याची प्रतिक्रिया दिली, म्हणजे मी खरंच बारीक झालोय असं लेखकाला वाटू लागलं. पण क्षुल्लक थोड्याशा प्रशंसेमुळे मी माझा संकल्प सोडणार नाही हेही त्यांनी मनोमन ठरवलं. पण भीती वाटते की प्रशंसेने मुठभर मांस वाढले तर. आपण नाही का असा साधा विचार करतो की माणूस दुःखी कष्टी असेल तर त्याचे वजन त्यामुळे कमी होते आणि आनंदी असेल तर त्या समाधानामुळे त्याचं वजन वाढते. या विचारानुसार प्रशंसेच्या या आनंदामुळे माझं वजन वाढेल की काय अशी लेखकाला भीती वाटू लागली. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पौंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती. व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिसच्या समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली टाकून तिकीट काढले. महिन्यापूर्वी या यंत्राने माझे वजन 181 पौंड दाखवले होते. 1 महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या, उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन. मिनिटभर माझा विश्वासच बसेना. 192 पौंड आणि भविष्य होते आप बहुत समझदार और गंभीर है. हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करण्याचे सोडून दिले आहे. विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. मनोनिग्रह म्हणजेच मनाची एकाग्रता, डिटर्मिनेशन ऑफ माइंड. जिव्हा नियंत्रण म्हणजेच जिभेवरचा ताबा. निराहार म्हणजेच उपास, न खाणे. उग्र म्हणजे तीव्र, स्ट्रॉंग. साधना म्हणजेच तपश्चर्या. 1 महिन्यापूर्वी लेखकाने ऑफिस समोर असलेल्या वजनाच्या यंत्रावर वजन केले. तेव्हा 181 पौंड वजन होते. ते वजन कमी करण्यासाठी लेखकाने किती प्रयत्न केले, म्हणजे अर्थातच त्यांच्या नजरेतून ते प्रयत्न जास्तच होते. त्यांना वाटत होते की त्यांनी जिव्हा नियंत्रण, पदार्थ न खाण्याचा संयम, इतरांनी सांगितलेले सल्ले पाळले होते आणि आज इतक्या कठोर प्रयत्नानंतर वजन 20 ते 25 पौंडांनी कमी होईल अशी खात्री असतानाच मशीनने वजन दाखवलं 192 पौंड. म्हणजे वजन कमी होण्याऐवजी तर दूरच, ते कमी होणं दूरच, पण ते वाढलेलं होतं. आप बहुत समझदार और गंभीर है या वाक्यातून तुमचे वजन कमी होणार नाही हे तुम्हाला समजतं आणि तुम्ही ते मान्य केलेलं आहे. समजूतदारपणाने मान्य करताय असं काही ती मशीन सांगू पाहते हेच दिसतं. वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो असं लेखकाला का म्हटलं आहे बरं? कारण पंतांनी वजन घटवण्यासाठी आहारशास्त्राची खूप सारी पुस्तकं वाचली होती. चरबीयुक्त द्रव्ये, प्रोटीनयुक्त पदार्थ या शब्दांबद्दलची त्यांची आस्था वाढली. त्यांच्या मित्रांनी त्यांना दिलेले सगळे सल्ले त्यांनी पाळले होते. उदाहरणार्थ, दुपारी झोपणे सोडा, पत्ते खेळणे सोडा, रनिंग करा, बोलणे सोडा, तोंडावर ताबा ठेवा, तूप, लोणी, तळलेले पदार्थ सोडा, दोरीवरच्या उड्या मारा वगैरे वगैरे. आणि 1 महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार इत्यादी उग्र साधना करूनही पंतांचे वजन कमी होण्याऐवजी 192 पौंड झाले, वाढले. त्यामुळे त्यांनी यापुढे डाएटच्या आहारी न जाण्याचे ठरवले. म्हणजे डाएटिंग करणार नाही, केव्हाच नाही असं ठरवलं. वजन कमी करण्यासाठी पंतांना हे सारे उपद्व्याप करावे लागले. जेरीस येऊन त्यांनी हे सत्य आकळणारे उद्गार काढले. काट्यातून चालावे तसा हा वजन कमी करण्याचा मार्ग आहे, कठीण मार्ग आहे. म्हणजेच वजनाचा काटा हा भलत्याच काट्यातून जातो असं त्यांना म्हणायचंय. उपास करूनही पंतांचं वजन वाढण्याचं कारण कोणतं असावं बरं? तर पंतांनी 1 महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केली असं म्हटलं तरी बिन साखरेचा समजून साखरेचा चहा घेणं, लाडू खाणं, पंधरवड्यात भात
वर्ज केलेला असूनही 4 वेळा भात खाल्ला होता. एकीकडे निराहार शास्त्रोक्त आहार घेणारे पंत, दुसरीकडे कोणकोणत्या पदार्थांचा आस्वाद घातला हे सांगतायत. तर म्हणूनच एकूणच पंतांच्या या वागण्यातील विरोधाभासामुळेच वजन घटण्याऐवजी ते वाढल्याचं दिसतंय. मित्रांनो, या पाठातून आपलं मनोरंजन तर झालंच, पण शिकवणही मिळाली आहे. आपल्या जीवनात संयमाची खूप आवश्यकता असते. खाणे, पिणे, झोपणे, दैनंदिन व्यवहार करणे, वागणे, आपल्या इच्छा आकांक्षा इत्यादी सर्वच गोष्टींसाठी संयमाची नितांत आवश्यकता असते. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर शरीर स्थूल होईल, रोगांना, बेढपपणाला निमंत्रणच मिळेल. सतत झोपणे आळशीपणाचे लक्षण आहे. काही व्यक्ती इतक्या बडबड करतात की समोरच्या माणसाला कंटाळा येतो. अशा वेळी बोलण्यावर संयम हवा. इच्छा आकांक्षाचेही तसेच. आता हेच बघा ना, पंतांनी उपास करून वजन कमी करायचं ठरवलं, पण त्यांचा स्वतःवर संयम नव्हता. त्यामुळे कधी मित्राची प्रमोशन पार्टी आहे म्हणून, तर कधी मित्रांनी आग्रह केला म्हणून उपवासाकडे नेहमी दुर्लक्षच केले. परिणाम काय झाला? अखेर वजन कमी न होता ते वाढले. त्यामुळे मनाला व शरीराला संयम आवश्यक आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी केवळ उपवासाची गरज नसून पोषक आहार व व्यायामाचीही गरज आहे. मित्रांनो, पु ल देशपांडे यांच्या बटाट्याची चाळ या एकांकिकेतील हा छोटासा पाठ किती मजेदार आहे, नाही का? वाक्यात विनोदाची सहज पैडी केलेली अनुभवास येते. अशाच आनंदासाठी, निखळ मनोरंजनासाठी त्यांच्या अशाच काही इतर पुस्तकांचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या.